सूर्यप्रकाशजी पगारे सर, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, मार्गदर्शक बाळासाहेबजी शिंदे, निमंत्रक सन्मान्य अनिलभाई काकुर्डे, मुख्य मार्गदर्शक माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य, किशोरभाऊ काकुर्डे, प्रवीणजी पगारे यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. कृपया मार्गदर्शक सन्मान्य कुणालजी वाघ, या मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आम्हाला सहकार्य करा, नियोजनासाठी म्हणून सहकार्य करा. सर्व सन्माननीय अतिथीगण यांना विनंती करतो की यानंतर सर्व सूचना समाज रक्षक अर्जुन नाना पगारे स्वतः देणार आहे. कृपया आपण आम्हाला सहकार्य करा. या सहकार्यानं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं आलात. पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हॅलो, हे बघा, एक शांतता, एक मिनिट. स्टेजवर सर्व 160 जातीचे आपल्याला, अरे या पोडियमच्या बाजूची गर्दी करा ना, आपणच बसतो 160 जातीचे लोक कसं बसतो. चला चला. कोणाची घ्यायची आहे, काय आहे, सगळं नियोजन आहे. समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या सूचनेनुसार हे सगळं नियोजन केलं जाईल. कृपया आम्हाला सहकार्य करा आणि हे व्यासपीठ लवकरात लवकर खाली करा अशी विनंती करतो. जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती आहे, तात्काळ बंतेजी सोडून सर्वांनी व्यासपीठ खाली करावं तात्काळ पद्धतीने. की कृपया समाजाचं नेतृत्व करत आहोत आपण आणि आम्ही सरकारच्या छातडावर बसलो. सर्वांना जय भीम. हे बघा, ही समोरची जागा ही पत्रकारांसाठी ठेवलेली आहे. ही जागा तुम्ही प्लीज थोडीशी रिकामी करा. इथे सगळे पत्रकार येणार आहेत. तुम्ही सगळ्या महिलांना सांगते, सगळ्या भगिनींना सांगते, थोडंसं मागे व्हा तुम्ही. सगळ्यांनी मागे व्हा, ही पत्रकारांसाठी जागा आहे. सगळ्यांनी कमी करायची आहे. स्टेजवरती लोक तिकडची कमी, पोलीस लोक आहे स्टेजवरती. मी आता या व्यासपीठावर असलेले सन्माननीय बंधेगणांव्यतिरिक्त आपण सगळ्यांनी सहकार्य करा. कृपया सर्वांना विनंती. थोड्याच वेळात या एल्गार महामोर्चाचं आणि या ठिकाणी मी विनंती करतो सगळ्यांना की हा मोर्चा खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे. आपण स्वतः काळजी घ्यावी आणि जे व्यासपीठ खाली करा. या ठिकाणी फक्त समितीच्या लोकांना पुढच्या खाली करा. फक्त समितीचे लोक बसतील. विनंती आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आलेल्या सर्व भीम सैनिक माता भगिनींचं आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघटनेच्या हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावंडांना विनंती आहे या मोर्चाच्या आपण सर्व त्यांच्या मागे चालूया. आता भगिनींना विनंती आहे की आपण पुढे या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात. वर्गीकरणाच्या विरोधात केली होती एका सुरात. या रथाच्या पुढे जाऊ नका. हा रथ फॉलो करा. आता भगिनींना आपण प्राथमिक स्वरूपात करून द्या. आपण त्यांच्या मागे चालूया. सर्वांना हात जोडून विनंती आहे. आरक्षण
आमचा ठाम विरोध आहे. त्यांना सांगा तुम्ही त्या जातीवादी संघटना त्या जातीवादी संघटना सांगा आमचा ठाम विरोध आहे. होणार नाही म्हणजे होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो या विषयाला मी आंबेडकर शब्द बोललात त्या कोणत्याही महापुरुषांविषयी बोललात तर घाट आमच्याशी आहे तशाच तसं उत्तर तुम्हाला मिळेल. या सरकारला पण आम्ही इशारा करतो. आज लोकशाहीच्या मार्गाने जर तुम्ही हा आरक्षण उपवर्गणीचा हा डाव तुम्ही थांबवला नाही तर उद्याचा येणारा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. मंत्रालय तर दिल्ली संसदवर बी यायला आम्ही तयार आहे. माझ्या बांधवांनो, आता जास्त तुमचा वेळ घेत नाही. आता नो गट नो तट. सर्वांनी समाजाला होणारे अत्याचार आणण्यासाठी सर्वांनी एक व्हा या निळ्या झेंड्याखाली. आणि मी खास करून आजच्या मी या माध्यमातून युवा बांधवांना माझ्या सांगेल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, व्यसनाच्या नादी लागू नका, आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि गुन्हेगारीच्या रस्त्यावर जाऊ नका. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला मार्ग सर्वात मोठा आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षण या वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिला तो घोरल्याशिवाय राहत नाही. आणि हे आता हे समजने वाले को इशारा काफी आहे. एका पैसे करून पैशाने दिलेले लोक आहे का? अरे समाज या निळा भडक जय भीम करत काय. मी एवढंच आपलं सांगू इच्छितो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, खूप खूप आपले आभार मानतो. पत्रकार बांधवांचे आभार मानतो, पोलीस प्रशासनाचे बी आभार मानतो, नगरपालिकेचे बी आभार मानतो. आणि हा मोर्चा इथं थांबला असे मी जाहीर करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.